हॅलो एव्हरीवन. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्ण एक्सप्लोर केला, तर आज आपण निघालो आहोत मुरुडेश्वरला वाया होनावर. डे 3 ला सकाळी पोटभर नाश्ता करून गोकर्ण मार्केट एक्सप्लोर करून आम्ही मुरुडेश्वरला जायला निघालो. गोकर्णवरून मुरुडेश्वरला जाताना मध्ये होनावर नावाचे एक ठिकाण लागतं. शरावती नदी जिथे समुद्राला येऊन मिळते, तिथे दलदलीच्या ठिकाणी बनलेले हे मँग्रोव्ह म्हणजेच कांदळवन. संपूर्ण परिसर फिरण्यासाठी इथे मँग्रोव्ह बोर्ड वॉक बनवला. मँग्रोव्ह सफारी नंतर इथे असणारी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे शरावती नदीच्या बॅकवॉटर मध्ये केली जाणारी बोट सफारी मध्ये आपल्याला इथले वेगवेगळे पॉइंट्स दाखवले जातात. होनावर फिरल्यानंतर मुरुडेश्वरला जाताना वाटेत इडेगुंजी नावाचं एक गाव लागतं आणि इथे आहे गणपती बाप्पाचं मंदिर. इथूनच गणपती बाप्पा बटुक अवतार घेऊन रावणाला आत्मलिंग लंकेला घेऊन जाण्यापासून रोखण्यासाठी गोकर्णला जातात. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही मुरुडेश्वरला पोहोचलो. इथे येईपर्यंत संध्याकाळ झालेली, त्यामुळे त्या दिवशी आम्ही फक्त इथलं मार्केट एक्सप्लोर केलं. आम्ही गेलेलो त्यावेळेला तिथे जत्रा सुद्धा लागलेली. मुरुडेश्वर बीच मार्केट खूप मोठं आहे आणि ते शंख शिंपल्यांपासून बनवलेल्या खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या खरंच खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात. मुरुडेश्वर मंदिर सकाळी सूर्यप्रकाशात जितकं सुंदर दिसतं, तितकंच संध्याकाळी सुद्धा इथे असणाऱ्या लाईट्स त्याची शोभा वाढवतात. मुरुडेश्वर मंदिराची कथा थोडक्यात सांगायची झालीस तर, रावण जेव्हा गोकर्ण येथे स्थापित झालेले आत्मलिंग उचलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्याचे 5 तुकडे होतात आणि ते 5 वेगवेगळ्या दिशांना पडतात आणि त्यातील एक ठिकाण म्हणजे मुरुडेश्वर. इथे मंदिर परिसरात आपल्याला भगवान शंकरांबरोबरच इतर देवी देवतांचे सुद्धा दर्शन घेता येते. या मंदिर परिसरात राजगोपुरम आहे, जगातील सर्वोच्च गोपुरम मानले जाते. त्याची उंची 249 म्हणजे 259 फीट आहे. इथे असणारी भगवान शंकरांची मूर्ती ही जगातील दुसरी सर्वात उंच मूर्ती आहे. त्याची उंची तब्बल 123 फूट असून ही समुद्रातून दूरवरूनही पाहता येते. ही मूर्ती शिवमोग्गा येथील काशीनाथ या मूर्तिकारांनी घडवली असून स्थानिक कारागिरांनी सुद्धा त्यांना या मूर्ती घडवण्यात मदत केली. या कार्याला सुमारे 2 वर्षे लागली. हा परिसर नितांत सुंदर असून मोठे बगीचे आणि विस्तृत समुद्र किनारा, आकर्षक फुलझाडे यामुळे या भागात 12ही महिने पर्यटकांची गर्दी असते. तसंच या मूर्तीखाली एक गुहा सुद्धा बनवली आहे. तिथे या आत्मलिंग स्थापनाची कथा ही वेगवेगळ्या मूर्तींद्वारे दाखवली आहे. तर अशी होती आमची गोकर्ण होनावर मुरुडेश्वर ट्रिप. याचा डिटेल व्हिडिओ उद्या चॅनल वरती येणार आहे. सो स्टे ट्यून.